नमस्कार मित्रांनो, मी शलाका घर गप्पा फॅमिलीच्या या व्हिडिओत तुमचं स्वागत करते। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे चिकनपेक्षाही टेस्टी होणारी सोयाबीनची भाजी। तर चला बघूया मी सोयाबीनची भाजी कशी बनवली ते। हे बघा, त्यासाठी मी घेतले सोयाबीन, ते मी कोमट पाण्यात भिजत टाकले। 15 ते 20 मिनिटं मी भिजवले ते आणि त्यात थोडंसं चिमूटभर असं मीठ टाकलं होतं मी, जेणेकरून आतमध्ये पूर्ण असं मीठ जाईल आणि थोडा वेळाने 15-20 मिनिटांनी मी ते काढून पूर्ण असे पिळून घेतले। त्यातून पाणी वेगळं करून घेतलं आणि त्याचे छोटे छोटे असे तुकडे करून घेतले। हे बघा, हे सोयाबीन असं गेलंय मी। त्यानंतर एक कांदा घेतला, त्याला बारीक चिरून घेतला आणि कोथिंबीर घेतली आणि एक टोमॅटो, त्याचे काप करून घेतले। असं हे सगळं सामान घेतलं मी सोयाबीनच्या भाजीसाठी। एका कढईमध्ये मी 2 पळी तेल घेतलं, त्याला छान गरम केलं। पूर्ण तेल तापल्यानंतर मी त्यात जिरे मोहरी टाकली। जिरे मोहरी टाकल्यानंतर त्याला छान तडतडू दिलं। पूर्ण जिरे मोहरी तडतडली त्यानंतर मी त्यात थोडंसं हिंग टाकलं। हिंग टाकल्यानंतर मी त्यात तो बारीक चिरलेला कांदा टाकला। कांदा छान परतून घेतला। कांदा हा लालसर होऊ द्यायचा आहे, त्यासाठी मी त्यात चिमूटभर मीठ टाकलं, जेणेकरून तो लवकर लालसर होतो आणि त्याला परतवून घेतला व्यवस्थित। मित्रांनो, तुम्ही कोणतीही भाजी करत असाल तर त्यासाठी आपण जे मसाले टाकतो ते व्यवस्थित परतून घ्यायचे। हे कांदा, टोमॅटो वगैरे जे आपण टाकतो ते व्यवस्थित परतून घ्यायचे लालसर होईपर्यंत, जेणेकरून भाजीला टेस्ट येते आणि कच्ची राहत नाही मध्ये। कांदा वगैरे हा असा कच्चा राहत नाही। जे मसाले वगैरे टाकतो आपण ते छान परतून घ्यायचे, म्हणजे त्याचा जो वास आहे तो निघून जातो। तर हे बघा, त्यानंतर मी त्यात टाकलं हळद, अर्धा चमचा हळद टाकली मी। नंतर 1 चमचा गरम मसाला टाकला आणि थोडं काळं तिखट टाकलं। आम्ही जे घरगुती काळं तिखट बनवतो ते काळं तिखट मी अर्धा चमचा त्यात टाकलं। त्यानंतर मी टोमॅटो टाकला हा कापलेला। टोमॅटो ही छान परतून घेतला व्यवस्थित शिजेपर्यंत आणि मग कोथिंबीर टाकली। कोथिंबीर मी आधीच टाकते, कारण त्याचाही स्वाद भाजीमध्ये यावा यासाठी मी कोथिंबीर आधीच टाकते। नंतर टाकले हे सोयाबीन। हे बघा, तेही छान असं व्यवस्थित परतून घेतले आणि चवीनुसार पुन्हा मी भाजीसाठी मीठ टाकलं। सोयाबीनची भाजी बनायला वेळ लागत नाही, सुटसुटीत आणि छान अशी ही भाजी होते। तुम्ही लहान मुलांना डब्यालाही देऊ शकता। सोयाबीन टाकल्यानंतर इथे मी थोडंसं खोबऱ्याचं किस टाकलं आहे। तुम्ही इथे शेंगदाण्याचं कूटही त्याला वापरू शकतात। दोन्हीपैकी काही टाकलं तरी भाजी छान लागते। हे बघा, किती छान अशी ही भाजी झाली आहे। तर मित्रांनो, तुम्हाला ही रेसिपी, हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, सगळीकडे शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।